मैदानाच्या आतमध्ये दमदार सामना पाहतो आपण। एका साइडला आई गावदेवी कुंभारली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल मांगरुल गावदेवी संघ आणि नाणेफेकी जिंकून जे गावदेवी कुंभारली संघाच्या संघाटकाला विनंती आहे पण वेल्टमॅन पाठवायचं आहे आमच्याकडे, म्हटला जातो ना स्टेपनी आमच्याकडे पाठवायचे आणि सलामी जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। कुंभारली संघ आपला 12वा प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे। चांगली स्पर्धा पाहता आपण, दमदार स्पर्धा। चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे आणि या सामन्याचा आनंद घेत असताना पाहता आपण आदरणीय जगदीश म्हात्रे साहेब पाहता आपण आणि क्रिकेटवरती भरपूर सारा प्रेम असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे जगदीश म्हात्रे पाहता आपण या मॅचचा आनंद घेत असताना। आणि त्यानंतर पाहता आपण तिसरा सामना मात्र पाहू शकाल आपण, जय भोले कुशिवली संघ खेळत असताना पाहता आणि याच मैदानामध्ये पाहता आपण आणि त्यानंतर पाहता आपण आदरणीय दत्ता म्हात्रे साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना पाहता। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। अतिश दाबणे आणि त्याच्या सोबतीला पाहता आपण निखिल भोईरला पाहता आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। चला थोडासा स्पीड अप करा आपण। आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय, चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये। आणि विचार केला ना हे संघ पाहिले तर मलंगड श्री मलंगड परिसरातले हे आजच्या दिवसामधले टोटल संघ पाहता आपण। पहिला सामना पाहिला आपण घातक 11 काकडोल संघ त्यांच्या अगेन्स्ट पाहिला आपण जय कालेश्वर आंबे संघाने मात्र बाजी मारली आहे। त्यानंतर मात्र हा दुसरा सामना पाहतो आपण, जय गावदेवी क्रिकेट संघ कुंभारली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल मांगरुल गावदेवी संघ पाहतो आपण। म्हणजे विचार केला ना दोन्ही संघ विचार केला आई गावदेवीच्या नावाने उतरलेले हे दोन्ही संघ पाहतो आपण। मॅच मात्र चांगली राहील यात मात्र शंका नाहीये। सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले अतुल दाबणे, त्याच्या सोबतीला पाहतो आपण निखिल भोईर आणि कुंभारली संघाला मात्र 2 धावांनी पेनल्टी केला। कदाचित जी स्टेपनी आहे म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं गेले 12व्या प्रतिनिधी पूर्ण ड्रेस कोड मध्ये नाहीये, 2 धावांनी पेनल्टी ला सामोरा जावा लागेल। आणि त्यानंतर मात्र पाहता आपण कुंभारली संघ खेळत असताना आदरणीय अविनाश सालवी साहेबांच्या माध्यमातून तब्बल षटकार हॅट्रिक साठी तब्बल 5000चा पारितोषिक लाभला गेला साहेबांच्या माध्यमातून। हे क्रिकेटवरती प्रेम असणारे पाहता आपण। आणि ज्या सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची उपस्थिती होती आदरणीय अविनाश दादा सालवी साहेबांच्या माध्यमातून या खेळपट्टीचं पूजन सुद्धा केले गेले आणि भरपूर सारा आभार व्यक्त करतोय। त्यानंतर पाहतोय आपण संदीप म्हात्रे साहेबांचा आगमन झालाय। साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत आहे आणि आदर्श खरड संघाच्या माध्यमातून भरपूर सारा आपला आभार व्यक्त करतो। चला पंच स्टार्ट करायचं आपण। आदरणीय संदीप म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचा, ही स्पर्धा आपली आहे। पेनल्टी नसेल का? थँक्यू। आता हे दोन्ही संघ विचार केला ना श्री मलंगड परिसराचे हे दोन्ही संघ पहा आयोजकांकडनं आभार व्यक्त करतोय आई गावदेवी मांगरुल संघाच्या माध्यमातून भरपूर सारा। हो पहिल्या चेंडूवरती तडाखा गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय। हो काय शतरक्षण केलाय, वा अप्रतून अतिशय मात्र चांगला फटका मारला होता। एक धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने श्री गणेशा झालाय म्हटलं जातं ना। बोला गणपती बाप्पा, बोला जय श्रीराम। सिंगलने मात्र अकाउंट ओपन झालाय आई गावदेवी कुंभारली संघाच्या माध्यमातून। आदरणीय संदीप म्हात्रेच्या माध्यमातून पाहता आपण स्पर्धेला उपस्थित झाली आहे। साहेबांचा भरपूर सारा आभार। विचार केला रिव्हर्सच्या माध्यमातून हा प्रयत्न केला होता निखिलने, चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण।
सुरुवात मात्र चांगली झाली आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहता आणि सामना मात्र चांगला रंगेल यात मात्र शंका नाही आहे. आदरणीय संदीप म्हात्रे आणि किशोर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पाहिला आपण या स्पर्धेसाठी मात्र आर्थिक सहकार्य 3-3 बोलांचे बॉक्स आम्हाला 3 बोलांचे बॉक्स मात्र पुरस्कृत केले साहेबांच्या माध्यमातून. 5 चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने पाहतो आपण आई गावदेवी कुंभारली संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. सुरुवात मात्र चांगली केली आहे पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज अमोल पाटीलला पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय राईट अप ओर द विकेट. हो वारंवार रिव्हर्सचा वापर केला आणि पंचांचा बोर्ड कदाचित हा आकाशाकडे आलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पार रिव्हर्सचा वापर केला होता निखिल भोईर या फलंदाजाने. आणि पंचांचा डिसिजन लास्ट असेल याच्यावरती लक्ष असू द्या. विचार केला ना काय रिव्हर्स वापर केला होता निखिल भोईर या फलंदाजाने. कदाचित हा दुसरा प्रयत्न होता निखिलचा. चला स्पीडअप करायचंय आपण. पंचांचा डिसिजन अंतिम असेल यावरती लक्ष असू द्या. पहिला झटका क्रमांक लागलाय आई गावदेवी कुंभारली संघाला. निखिलला मात्र परतावा लागेल परतीच्या रस्त्याला. बॅक टू डग आउट. डीजे जे करूया दुपारच्या सत्रामध्ये कौतुक. आई एकविरीचं धुवून पाहता आपण डीजे च्या माध्यमातून. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. ओमकार तवलेला पाहता आपण. एक हार्ड हिटर फलंदाज ओमकार. चांगला खेळाडू पाहता आपण. ओमकार मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आंबे संघासाठी मात्र शुभेच्छा आल्यात. सामना जिंकलाय. 40 प्लसचे अध्यक्ष शिवनाथ गायकर साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात आंबे संघाला. हो शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचं काम केलं होतं गोलंदाजाने. आणि हा चेंडूचा विचार केला थोडीशी लाईन मिस केली. पंच आमच्याकडे बोलल्यात हा चेंडू खराब फेकलाय. म्हटलं जातं ना कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू नरकातला चेंडू. ओम भट स्वाहा भगनी भागोदरी भगमासी. ओहो फुल टॉस गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. कदाचित हा दोन्ही गाड्या एका पटरीवरती. तू मै एक डब्बा मात्र पटरीवरून कोसळलाय. अतुल या फलंदाजाला मात्र परतावा लागेल. आतिश झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी कुंभारली संघाला हा दुसरा. बॅक टू डग आउट आतिश. देऊया आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. चांगला सामना रंगत असताना एका साईडला आई गावदेवी कुंभारली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना कुंभारली संघ पाहतो आपण. त्यानंतर पाहतो आपण चांगला चेंडू फेकला. टप्पा पण थोडासा डीप राहिला. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. पहिल्या षटकाचा वाद विकेट संपला गेला. आई गावदेवी कुंभारली संघ जाऊन पोहोचला. दोन गडीच्या मोबदल्यात 6 या कड्यावरती. 5 थोडीशी सुरुवात खराब झाली आहे जरूर. पण अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो ना आपण. जोपर्यंत श्याम पाहता आपण त्याच्या सोबतीला पाहता आपण ओमकार. सॅमला पाहता आणि त्याच्या सोबतीला पाहता आपण ओमकार. सॅम आणि ओमकारची जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहताय ना आपण तोपर्यंत धावा येतील जरूर मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच पाहतोय. शेवटच्या मुवमेंट पर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीये.
पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला गेला. टोटल पहिला आपण जाऊन पोहोचला. आई गावदेवी कुंभारली संघ 2 गड्याच्या मोबदल्यात 6 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसरा षटक पाहतो आपण. दुसरा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती. मांगरुल गावदेवी संघ पाहता आपण. साहिल पाटीलचा वापर केला गेला. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक एंडला सज्ज झालाय सॅम. स्पीडअप करायचा यावरती लक्ष असू द्या. त्यानंतर जय बोले कुशिवली संघाच्या संगणकाला विनंती असेल आणि त्यानंतर आदर्श खरड संघाच्या संगणकाला विनंती असेल. पहिला सत्र संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करायची आणि त्यानंतर आपण येऊन सज्ज राहायचं. पहिल्या षटकाचा टोटल पहिला आपण 6 धाबा खर्च केल्यात आणि पहिल्या षटकामध्ये 2 गडी सुद्धा लवकर बाद झाल्यात. आई गावदेवी कुंभारली संघाचे स्ट्राइक एंडला सज्ज झाला सॅम. हो, शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न, थोडीशी लाईन मिस केली आहे. चांगला चेंडू पाहिला आपण सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावता. दुसऱ्या षटकाला मात्र चांगली सुरुवात केली आहे. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. सॅम पाहतो आपण स्ट्राइक एंडला आणि ओमकारला पाहतो आपण नॉन स्ट्राइक एंडला. हालो चिक यस. याच दरम्यान आंबेगावचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय योगेशजी भाग्यवंत साहेब यांचा इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबरीनं करड गावचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय जितेंद्र अप्पा म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर काकडवालचे बारकोजी सालवे साहेब यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील त्यानंतर जयदासजी भाग्यवंत साहेब आणि सनीजी भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना आम्ही मनापासून विनंती करतो की या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हा. Over to you, commentary box. Thank you so much. ओहो, तडाखा. ओहो, ज्या प्रकारे गोलंदाजाने चेंडू फेकला त्या प्रकारे मात्र फेकून दिला. ओमकार ऑन द फायर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे पहा, डीजे मात्र वॉशिंग पावडर निर्मा म्हटला जातो. काय सांगायचा गड्या, नको जीव झालाय आता. कपड्याच्या पावडरची जाहिरात बेकार. मैदानाच्या आतमध्ये ऑन द फायर झालाय. मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या बॅट मध्ये मोठा तडाखा पाहिला. पण टोटल पाहिली 13 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आई गावदेवी कुंभारली संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, पुन्हा एकदा बॅटची थोडीशी अतली कडा. हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कदाचित बाल वाचलाय सॅम. एक धाव तर रिक्स पूर्ण केली आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला. 2 गडी बाद. आई गावदेवी कुंभारली संघ 14 आकड्यावरती. पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली, मी तर म्हणेन दमदार गोलंदाजी राहिली. मांगरुल आई गावदेवी संघ पाहतो आपण दमदार. सुरुवात मात्र दमदार केली आहे. त्याच प्रकारे मात्र सुरुवात करावी लागेल सॅम आणि ओमकारला. हो, रिवर्सचा वापर केलाय. कदाचित थोडीसा बॅटचा आतला कडा घेतला होता. रिवर्सचा वापर केलाय. 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहिली आपण जाऊन पोहोचलाय. आई गावदेवी कुंभारली संघ 2 गडी बाद. 14 आकड्यावरती 14 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही विचार केला 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये किती धाबा जमा करेल हा प्रश्न पडला. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ओमकारला पाहताय ना आपण, तोपर्यंत मी तर म्हणेन आशा पल्लवित असेल आई गावदेवी कुंभारली संघाच्या. कारण एक चांगला फलंदाज आहे. थोडासा धडपडतोय, थोडासा
तडपडतोय माशासारखा मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता जबाबदारी मात्र मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल ओमकार या फलंदाजाला. त्याच्या सोबतीला पाहत आपण सॅम हा फलंदाज त्याच्या खांदा लावून मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना नवीन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मोनिश पाटील या गोलंदाजाचा वापर केलाय. पहा चांगलं वैशिष्ट्य पाहता आपण मांगरूळ संघाच्या माध्यमातून विचार केला. तिन्ही गोलंदाज नवीन वापरला गेला. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मांगरूळ संघ पाहतो आपण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर पहिले आपण या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि टोटल पहिले आपण जाऊन पोहोचला. आई गावदेवी कुंभारली संघ 14 या आकड्यावरती 2 गडी मात्र लवकर गमावल्यात. निखिलला पाहिला आपण परतीच्या रस्त्याला जाताना. त्याच्यानंतर पाहता अतिशला सुद्धा पाहिला आपण. अतिशय थोडीशी घाई मात्र अंगलट आली. अतिशय पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राइक एंडला ओमकार. हो चांगला फटका पाहतो. गॅप खूप मोठी आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल आवा इसंपर पाहतो आपण. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार ओमकार. यावरती लक्ष असू द्या. चेंडू हरवला भिजला तर फक्त नवीन दिला जाईल यावरती लक्ष असू द्या. चेंडू जरी भासवला भिजला तरी मात्र तुम्हाला चेंडू नवीन दिला जाईल. ही आयोजकांची खासियत पाहता आपण. चांगला फटका पाहिला ओमकारच्या माध्यमातून आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ओमकारला पाहताय ना तोपर्यंत मात्र चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा करेल आई गावदेवी कुंभारली संघ. पहा पहिल्या चेंडू मात्र तडाखा दिलाय. गोलंदाजावरती मात्र प्रति हल्ला चढवला जातो. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. टोटल पहिले आपण जाऊन पोहोचलाय आई गावदेवी कुंभारली संघ. 18 या आकड्यावरती पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राइक एंडला फलंदाज ओमकार. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंची गाठली. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतोय आणि चांगला जजमेंट पाहिला आपण. ज्या फलंदाजाने चौकार मारला होता त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय. आई गावदेवी कुंभारली संघाला लागलाय हा तब्बल 3रा झटका. ओमकार बॅक टू डगआउट. बोला जय श्रीराम. सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली आहे कुंभारली संघाची. काय एकमेव कारण मात्र थोडेसे लवकर गडी मात्र गारद केल्या. त्याचा एकमेव कारण मात्र चांगली मांगरूळ संघाची गोलंदाजी चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला. त्यानंतर मात्र शांत करण्यात यश आला या गोलंदाजाला. काय गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये. मोनिश या गोलंदाजाने नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. आवी कुंभारकर पाहता आपण. अवीला जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यावरती. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल उडाली आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये आला म्हटलं जातं ना मामा ठाकुर सपना भी भाग गई और करण भी भाग गया. अभी शंकर बिहार किसके साथ गाना गाएगा भाई. तुन्ना तुन्ना डीजे वाले के साथ. पहा आजच्या दिवसातली विकेट ट्रेक प्रस्तावित करेल का मोनिश. मोनिश पाटील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो आपण. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ दाबनेला पाहता आपण. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो मोनिश पाटील. हो चांगला फटका पाहतो. गॅप खूप मोठी आहे. एकदा तर वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. चांगली अडवणी केली आहे. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय. टोटल पाहिला पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आई गावदेवी कुंभारली संघ. एका साईडला सॅमला पाहताय. सॅमला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. पूर्णपणे जबाबदारी खांद्यावरती उचलावी लागेल.
हो, बॅटचा फेस ओपन केला होता, त्याचा मात्र फिरकीचा जादूगर पाहता आपण. ज्या प्रकारे टप्पा पडला ना मोनिशचा, त्या प्रकारे मात्र चेंडू ने मात्र वलन घेतला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राइक एंडला सॅम. हो, चांगला फटका सरळ रेषेन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. काय क्षेत्ररक्षण केला गेलाय. शेवटच्या मुवमेंटला चेतनने मात्र चांगली अडवणी केली आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 3 षटकाचा बादविकेट संपला गेलाय. टोटल पाहिला पण आई गावदेवी कुंभारली संघ जाऊन पोहोचले 3 गड्याच्या मोबदल्यात 21 या आकड्यावरती. सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली आई गावदेवी कुंभारली संघाची. आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा मात्र जमा करावा लागतील. जबाबदारी घ्यावी लागेल सॅमला आणि त्याच्या सोबतीला पाहतो आपण नवनाथ या फलंदाजाला. सॅम आणि नवनाथची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण. सुरुवातीचे जे सलामीला आलेला फलंदाज लवकर मात्र तंबूच्या आसराला गेला. त्याचा एकमेव कारण मात्र थोडासा अडचणी सापडलाय आई गावदेवी कुंभारली संघ. चांगली गोलंदाजी पाहिली आपण मांगरूळ संघाची. सुरुवातीपासून मात्र हाणामारी गोलंदाजी केली आहे, टिचून गोलंदाजी केली आहे. जास्तीत जास्त मात्र विकेट वरती फोकस केलाय या गोलंदाजाने. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. साहिल पाटीलचा वापर केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, चांगला फटका पाहतोय. एकदा तर वेगाने पूर्ण केली. चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा पाहिला आपण. एकच धाव मिळेल एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. आई गावदेवी कुंभारली संघ जाऊन पोहोचला 3 गड्याच्या मोबदल्यात 22 या आकड्यावरती. 22 धावा मात्र लागला गेला स्कोर कार्ड वरती. चौथा षटक मार्गस्थ असताना पाहिला पण पहिला चेंडू फेकलाय या गोलंदाजाने. आता पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राइक एंडला फलंदाज सॅम. हो, शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. डॉट चेंडूची संगता. आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख जितेंद्र म्हात्रे साहेबांचा आगमन झालाय. खरड यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत करत आहे. 5 सलगचा हा दुसरा चेंडू. डॉट काय गोलंदाजी केली. मी तर म्हणेन आजच्या दिवसामध्ये विचार केला चांगली गोलंदाजी पाहिली मांगरूळ संघाची. सुरुवातीपासून मात्र हाणामारी गोलंदाजी पाहिली आहे. टिचून गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली. ओहो, निगाह है कहीं और निशाना कहीं और. सॅम मात्र थोडासा बीट झालाय. सलगचा हा तिसरा चेंडू. डॉट फेकलाय सॅम खेळलाय. विचार केला ना सॅमचा. 8 चेंडू केला आणि फक्त 3 धावेचं योगदान केलंय दिलंय. थोडासा नाराज केलाय संघाला. ओहो, हात तडाका. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू. ओहो, तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, गेंद गई तारामंडल. 6 रनकले. करेल हा प्रश्न पडला आता संगनायकाला. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती चेतन पाटील. जर्सी क्रमांक 08. विचार केला ना चांगली गोलंदाजी केली मांगरूळ संघाने. आता नवनाथला मात्र तुटून पडावा लागेल या गोलंदाजावरती. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा करावी लागेल. टोटल पहिला पण 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड वर. हो, हा चेंडू कदाचित थोडासा मिस केला या गोलंदाजाने. वाईट चेंडू फेकलाय.
जय बोले कुशुली संघाच्या संगणकाला विनंती आहे आणि त्यानंतर आदर्श क्रिकेट संघ खरड या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचा. चांगला फटका पाहतो, उंची गाठले, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, कदाचित झेल सोडली आहे. एक धाव मात्र होती त्या ठिकाणी, मात्र दुहेरी मध्ये कन्वर्ट केली आहे लगेचच. आणि या दोन धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. टोटल पाहिला आपण जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. पाक गोलंदाजी मात्र चांगली आहे कुंभारली संघाची. पुन्हा एकदा सज्ज झालाय नवनाथ स्ट्राइक इन ला. ओहो चांगला फटका पाहतो आपण, गॅप खूप मोठी आहे, गॅप मध्ये क्षेत्ररक्षण नाहीये आणि हा मोजून मापून मारलेला फटका पाहतो आपण. हा डिसिजन पाहिला जाईल. दूध का दूध और पानी का पानी सीमारेषे जवळ पाहतो आपण. चेक केला जाईल एमटीसी लाईव्ह च्या माध्यमातून. सागर फराड आणि त्याच्या सोबतीला पाहत आपण. सिक्स आहे षटकार आहे, मोजून मापून मारलेला हा फटका पाहतो आपण. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहिला आपण नवनाथच्या बॅट मधनं. हा तडाखा पाचच्या सत्रामध्ये श्री राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा चांगला अप्रतिम संगीत पाहतो आपण. डीजेचे भरपूर सारे कौतुक करूया. चला जय बोले कुशिवली संघाचा संगणक आपण यायचं आहे लगेच नाणेफेकीसाठी. जय बोले कुशिवली संघाचा संगणक. चला नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. नितीन ठाकरेला पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. टोटल पाहता आपण चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा करावी लागेल. टोटल पाहता आपण शेवटचं षटक सुरू असताना टोटल हो चांगला फटका खोलात टाकला होता. हलक्याशा त्याने कट केले चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 38 आकड्यावरती. पा आदर्श खरड संघ पुन्हा संघ असेल आपल्याला विनंती आपण यायचा आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. ओहो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहतो आपण. सरळ खेळून काढलाय सॅमच्या बॅट मधनं. हा तडाखा षटकार. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागला गेला तब्बल 44 आकड्यावरती. हो कदाचित ही लाईन मिस केली. खराब चेंडू पाहतो आपण. खराब चेंडू फेकलाय, खराब वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय. आई गावदेवी कुंभारली संघ जाऊन पोहोचला 45 आकड्यावरती. अजूनही मित्र विचार केला
पुन्हा एकदा सज्ज. हो चांगला फटका पाहतोय मारण्याचा प्रयत्न सरळ जाऊन बॉडीला ब्रश होतोय चेंडू. एकच धाव. पहिला सत्र मात्र संपला गेलाय. टोटल पहिली एक गावदिबी कुंभारली संघ जाऊन पोहोचला 46 या आकड्यावरती आणि 47 धाबीचा टार्गेट सेट केला. यानंतर मात्र पुढच्या मॅचचा मात्र नाणेफेकी मात्र केली जाईल. जे बोले कुशिवली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. आदर्श क्रिकेट संघ पाहतो आपण खरड यांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाईल. विनंती असेल जगदीश म्हात्रे साहेबांना आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. चांगली व्यक्ती मात्र पाहता आपण जगदीश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून मात्र नाणेफेकी केली जाईल. एका साईडला आदर्श संघ खरड संघ पाहता आपण आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. जय भोले कुशिवली संघ. आदरणीय दत्ता म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून मात्र नाणेफेकी केली जाईल. एका साईडला पाहतो आहोत आपण जगदीश म्हात्रे साहेब पाहता आपण. एका साईडला आदर्श खरड संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल. जय बोले कुशिवली संघ. चांगला सामना मात्र रंगेल यात मात्र शंका नाहीये. आणि या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकली आहे जय बोले कुशिवली संघाने. आणि लवकरच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवायचं आपण. दिलीप भगतला पाहता आपण. चांगला सामना मात्र रंगेल मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. आई गावदेवी कुंभारली संघाने मात्र फलंदाजी करत असताना टोटल पाहिला पण 46 धावा 47 धावीचा टार्गेट सेट केला मांगरुळ संघापुढे. त्यानंतर जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. चांगला आवाज पाहता आपण बदलापूर परिसराचा एवन क्वालिटीचा पाहता आपण आवाज पाहता आपण श्रवण धुमाल यांच्याकडे.
येस थँक्यू सो मच. पुन्हा एकदा करूया तमाम क्रीडा रसिकांचा, सर्व प्रेक्षकांचा आणि सर्व क्रिकेट चाहत्यांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर 47चं माफक लक्ष उभं केलं ते म्हणजे गावदेव मांगरुल या टीमच्या अगेन्स्ट गावदेव कुंभारली या टीमनं पंचांचा हिरवा कदिल, पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल क्रॉस पॅटेल खेळला, आडवा पट्टा फटका एक्झिक्यूट केलाय. मिड ऑनला फिल्डर नाहीये. लॉगर मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. तत्पूर्वी धावा मिळतील इथे 2. पहिल्या बॉलवरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. ओ इनफिल्डच्या वरून उडवला फटका, प्रतिम आहे. वाडिश लॉंग ऑफला फिल्डर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अखेर ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये आणि कलेक्शन देखील तितकंच चांगलं. बघता बघता इथे देखील धाव मिळते फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. सध्याच्या घडीला ओमकारला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. ऋतिक स्ट्रायकिंग येईल, राकेश नॉन स्ट्राइक येईल. फुलोरलेनचा बॉल बाटची बाहेरची एज बॅकवर्ड रिझर्व मध्ये बॉल चालला विकेट किपरच्या डोक्यावरून. थर्ड मॅनचा फिल्डरची चुकीचं जजमेंट मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता बॉल चालला थेट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला संघर्षमय चौका. On the toss by team Gushivle and elected to bat first म्हणजे इन्व्हाइट केले आदर्श 11 खरड या टीमला. आदर्श 11 खरड म्हटलं तर घरचा संघ आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दाफलका जर विचार करायला गेला तर चौकारानंतर हा आलेला षटकार मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील. फुलोरलेनचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. वाकेड एरिया फिल्डर धावतोय पळतोय दूरवरचा अंतर चेस करेल पण त्याआधी बॉल निघून चालला थेट लॉंगर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून येणारा जबरदस्त चौका. देखील आम्ही करूयात विशेष कौतुक, कारण ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम संगीत या दुपारच्या सत्रामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलं जातात. नेक्स्ट बॉल. ऋतिक पाटील साठी हा बॉल क्रॉस पाटील करायचा प्रयत्न. टप्पा पडला, खाली राहिला आणि थर्ड जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस. आताचा हा बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट आणि डॉट बॉलच्या साथीनं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 च्या अखेरीस दफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागला गेला. तर बॉल 17 लक्ष 47 लागल्या 17 करायच्या 30 येणाऱ्या 24 मध्ये. 30 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 24 बॉल्स. यस डीसी.
सोपान भाग्यवान आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच संपर्क साधा. तडाखेबंद षटकार मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटीलच्या बाट मधून पुढचा बॉल, हातीचा बॉल क्रॉस बॅटेड करायचा प्रयत्न, आडव्या बाटना ऑफ करायचा प्रयत्न, अलग कार्पेट फिल्डर प्रचंड वेगळा डीप मधून आला, बॉल पर्यंत पोहोचेल, बॉलला कॅरी करेल, बॉलची थ्रोपेकी करेल, तोपर्यंत एक धाव एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या इथे एक धाव एकवटली गेली आहे. दुसऱ्या बॉलवरती इथे धाव मिळते सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धाव फरक जाऊन पोहोचेल ते 24 अंकावरती. ऋतिक पाटील साठी हा बॉल, या वेळेला गुड लेन, टप्पा पडला, हलकासा टेकअप झाला आणि थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. धटपा ओ ब्लॉकलचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न, मिडॉनला क्लिअर केलाय, आउटफुल फास्ट, बॉल थांबणार नाही, बॉल थेट जमिनीला घासत पुसत साठत जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून चालला बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक आलाय श्री मलंग ट्रॉफीचा दमदार चौका. ते म्हणजे बॅट्समन ऋतिक पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यानं आपल्या संघासाठी दिलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड केलाय, आडवा बाटना फटका एक्झिक्यूट केलाय, वॅकेट एरिया आहे, फिल्डर डीप मधून धावत पळत आलाय, बॉलला कॅरी करेल तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक चुकी सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचल्या मैदानाच्या आतमध्ये. 29 या अंकावरती. ओहो, या वेळेला गुड लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, म्हणजे अतिश दाबण्याच्या माध्यमातून एंड ऑफ द सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2 चा वाजवी खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या बिनबाद 29 अंकावरती. लक्ष्याचा विचार करायला गेला तर लक्ष्य 47, आता 29 लागल्यात. धावा अजूनही करायच्यात या मॅच मध्ये. धावा अजूनही करायचे या मॅच मध्ये. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 18 म्हणजे 18 रन्स टू विन आफ्टर मूव फ्रॉम लास्ट 18 बॉल्स. यस डिझाय आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या 18. ओ या वेळेला हाईट फॅक्टर मॅटर करतो या बॉल वरती. यस पंचांचा आला कॉल आणि येतोय नो बॉल. आयसीसी नियम क्रमांक 21 चं उल्लंघन करत असताना पंचांनी सांगितलंय सोने पे सुहागा, नो +4, आम आदमी का साथ, पंजा का हाथ. धावा मिळतील 5. येस एबीपी माझाची टॅगलाईन उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल या वेळेला फुल टॉस होता, आडवा बाटना फटका एक्झिक्यूट करायचा होता. सिंगल या बॉल वरती जरूर मिळेल, पण सिंगलच्या सहाय्यानं धाव फलकाचा जर विचार करायला गेला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय 35 अंकावरती. 35. ओहो या वेळेला राकेश पाटीलला डॉमिनेट केलाय. धाव मिळेल का पाहावं लागेल आणि आता धावबाच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बिग विकेट, बिग लॉस. राकेश पाटील इट्स गॉन.
मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटीलच्या बॅटमधून 41 धावा. आलाय का विजय फटका? होय आलाय. चेंडू चाला सीमा पार. मांगरोळ गावाचा ब्रँड कोद असताना एमएस धोनी स्टाईल हा सामना केला फिनिश. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये गावदेव मांगरोळ या टीमनं. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम गावदेव मांगरोळ अँड हार्ड लक बॉयज टीम गावदेव कुंभारली. बॅटिंग समरी आपण पाहूयात. प्रथमतः गावदेव मांगरोळ या टीमची मास समरी ओव्हरऑल मास समरी पाहूयात. म्हणजेच कुंभारली टीमच्या माध्यमातून जर विचार करायला गेला तर पूर्वार्धामध्ये 46 धावा बनल्या. त्यामध्ये 15 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं सामना. त्यानंतर 11 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं ओमकारनं. 9 धावा दिल्या. धावा बनवल्या त्या म्हणजे 10 आणि 4 धाव्यांचा उगा कॉन्ट्रीब्युशन दिलं ते म्हणजे निखिलला. 46 धावा कुंभारली टीमच्या माध्यमातून बनल्या. आणि त्यानंतर उत्तरार्धाचा विचार करायला गेला तर 47चं लक्ष असताना तब्बल 36 धाव्यांचे मारताना इनिंग साकारले ऋतिक पाटीलनं. 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं राकेशनं. असा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं धावा बनवल्या. 11 बॉल त्यानं फेस केले. आपल्या संघासाठी 36 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यानं दिलं आणि आपल्या संघाला एक अप्रतिम विजय त्यांना प्रस्थापित करून दिला. असं ऋतिक पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कुंभारली टीमचे कॅप्टन आपण देखील आमच्या आयोजक कमिटीशी आपण संपर्क साधा. कुंभारली टीमचे कॅप्टन देऊयात आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस खरडचे उपशाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय सोमनाथजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात ऋतिक